जी घटना घडलेली आहे 13 जुलै 2025 रोजी डॅन रेवेरा नावाचे जे अभ्यासक होते भूतांवरती, प्रेतांवरती किंवा कुठं भूत ॲक्टिव्हिटी असेल तर त्याच्यावरती अभ्यास करायचे, ते लोकांना सांगायचे. तर त्यांच्यासोबत असं रहस्यमय घटना घडलेली आहे की अमेरिकामधल्या एका हॉटेलमध्ये त्यांचा रहस्यमय मृत्यू झालेला आहे. आणि त्यांच्यासोबत एक ॲनेबल नावाची एक बाहुली सुद्धा होती. ती बाहुली सध्या आता गायब आहे. अशी चर्चा होत आहे की त्या बाहुलीनंच काहीतरी केलेलं आहे. नमस्कार, टुडे मराठी रघु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 1970 साली अमेरिकेमधील एक नर्स तिच्या मुलीसाठी एक बाहुली आणली होती आणि बाहुली आणल्यानंतर घरी काही दिवस गेल्यानंतर ती बाहुली या रूममधून त्या रूममध्ये जायची. बाहुलीला खाली ठेवलं तर ती स्वतः मान वळून पाहायची. अशा विचित्र घटना घडायला लागल्या. ती बाहुली तर कापडाची, कापसाची असे कसे काय प्रकार करायला लागले. ती नर्स सुद्धा घाबरली. त्यावेळेचे मग भूत अभ्यासक जे आहेत तज्ज्ञ, लॉरेन वॉरेन नावाच्या महिला, यांना ही बातमी कळाली. त्याच्यानंतर त्यांनी अभ्यास वगैरे केला, संशोधन चालू ठेवलं. तर त्याच्यामध्ये भूतांची ॲक्टिव्हिटी त्यांना दिसली. मग काही लोकांना हे एक वेगळंच वाटलं की हे काय तर आहे, भूत वगैरे काही जगामध्ये नाहीत, हा अंधविश्वास आहे. मग त्यांनी ती बाहुली एका संग्रहालयामध्ये ठेवायचं ठरवलं. संग्रहालयामध्ये ती बाहुली ठेवल्यानंतर त्या ठिकाणी काचेच्या एका पेटीमध्ये, बंद पेटीमध्ये ती ॲनेबल नावाची बाहुली ठेवली. आणि ज्या वेळेस ती बाहुली कोणी काढलं त्याच्यासोबत रहस्यमय घटना घडल्या, कारण की त्या व्यक्तीचा मृत्यूच व्हायचा. अशा या वारंवार घटना या ठिकाणी घडायच्या. काही लोक याच्यावरती विश्वास ठेवते तर काही लोक याच्यावरती विश्वास ठेवत नाही. कोणी म्हणतं अंधश्रद्धा आहे, एक कापडी असलेली बाहुली अशी काही करू शकते का, हे एक आता रहस्यमयच आहे. त्याच्यानंतर डॅन रेवेरा हे भूत अभ्यासक, अंधविश्वास किंवा इतर काही अशा संशोधनावरती काम करायचे, भूतान प्रेतांवरती ते काम करायचे, आपल्या अभ्यासातून माहिती द्यायची. त्यांनी लोकांना आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे की ॲनेबल नावाची जी बाहुली आहे ती बाहुली पहा. ती बाहुली घेऊन ते शो करायला काही ठिकाणी गेले. तर त्यांनी ती ॲनेबल नावाची जी बाहुली आहे ती बाहुली संग्रहालयातून काढली. संग्रहालयातून काढल्यानंतर त्या बाहुलीला ते घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी शो करायला जायचे. दुसऱ्या दिवशी एक अशी घटना घडली की डॅन रेवेरा यांचा एका बंद खोलीमध्ये, जे एका हॉटेलमध्ये बंद खोलीमध्ये त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला. आणि ती जी बाहुली आहे ती बाहुली त्या ठिकाणी आता सध्या नाही असं मीडियामधून सांगण्यात येत आहे. आता डॅन रेवेरा आणि ॲनेबल नावाची जी बाहुली आहे यांचं कनेक्शन एकमेकाला जोडलं जात आहे. त्या बाहुलीच्या ॲक्टिव्हिटीनंच डॅन रेवेरा यांना काहीतरी केलं आहे असं चर्चेला उधाण आलेलं आहे. अमेरिकेमध्ये बरेच असे हॉरर ॲनेबल बाहुलीबद्दल चित्रपट सुद्धा बनलेले आहेत. हे चित्रपट सुद्धा खूप गाजले. डॅन रेवेरा यांचा उद्देश होता की या बाहुलीसोबत काही ॲक्टिव्हिटी आहे का, असे काही प्रकार खरंच घडतात का, ती बाहुली घेऊन ते शो करायला जायचे. पण आता डॅन रेवेराचा रहस्यमय मृत्यूमुळे ॲनेबल नावाची जी बाहुली आहे पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. आता पोलीस तपासात आणि या ठिकाणी डॉक्टरच्या अहवालानुसार पुढे माहिती समोरच येईल. ॲनेबल आणि डॅन रेवेरा यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत धन्यवाद.